कुटुंबीय यांचे नवनवे कारनामे रोज समोर येत आहेत। तिच्या बंदूकबाज आईच्या विरोधात पुण्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेत, तर पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय। त्यातच आता पूजाचा आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र समोर आले। बघूयात याच संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा रिपोर्ट। पूजा खेडकरची बंदूकबाज आई, IAS अधिकारी पूजा खेडकर आणि समोर आलेलं त्यांचं आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र। खेडकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात चाललाय। पुणे पोलिसांनी पूजा खेडकरांच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस चिकटवली आणि 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिलेत। आता या नोटिशीचं कारण काय तर ते तुम्हीच पहा। याच प्रकारामुळे आता पोलिसांनी आणखी एक नोटीस धाडली आहे। मुळशीत शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवणं मनोरमा खेडकरांच्या चांगलं टाळलंय। पुणे पोलीस आता खेडकर कुटुंबाविरोधात कठोर पावलं उचलतायत। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जागा बळकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर मनोरमा खेडकरांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारलंय। पुण्यातील बिबवेवाडी चौकात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबलं। आता सोशल मीडियाने पूर्ण देशभर गेल्यानंतर तो व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा पोलीस नोटीस देणं हे चुकीचं आहे। त्यांनी सर्वप्रथम ते रिव्हॉल्वर जप्त करायला पाहिजे आणि त्यांनी धमकी दिली त्याला अटक करायला पाहिजे। या गोष्टीवरती चौकशी व्हावी आणि याच्यावरती पूर्ण आमच्याकडे सगळे पुरावे असताना आम्ही सगळे पुरावे दिलेले असताना आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत। हे सगळं आमचं हे असताना आमच्यावर अजूनही प्रशासन आमच्या बाजूने उभं राहत नाही आणि पाहिजे ती दखल घेत नाहीये। फक्त इतकंच नाहीये तर पुणे ग्रामीण पोलीस आता खेडकर कुटुंबाला शोधतायत। पुणे पोलिसांचं पथक आज पुन्हा खेडकर कुटुंबियांच्या घरी गेलं। खेडकरांचे फोन बंद आहेत, त्यांचा काहीही ठाव ठिकाणा लागत नसल्याचं या पोलिसांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे पूजा खेडकर या वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। त्यांचं आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र आता समोर आलंय। याबाबत त्यांच्याशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मी माझं म्हणणं कमिटीसमोर मांडेन, तक्रार आणि आरोपांवर मीडियासमोर बोलणार नाही अशी भूमिका घेतली। मैंने आपको पहले भी बोला है इस विषय में मैं कोई भी कमेंट नहीं कर सकती। नो बट इट इज रिलेटेड टू माय थिंग, सो आई कैन नॉट टॉक अबाउट इट। दैट इज द रीजन। वही मैं आपको बोल रही हूँ कि इस विषय में मैं मीडिया के साथ कुछ शेयर नहीं कर सकती। जो भी होगा मैं कमिटी के सामने ये करूँगा। पूजा खेडकर आणि कुटुंबियांचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत। एनडीटीव्ही मराठीनं सर्वात आधी हे प्रकरण जगासमोर आणलंय। जोपर्यंत खेडकर कुटुंब स्वतः समोर पुढे येऊन बोलणार नाही तोपर्यंत त्यांची बाजू काही आमच्यापर्यंत येणार नाही। त्यांना असं वाटू शकतं की ही सगळी एकांगी पद्धतीची गोष्ट आहे, कारण त्यांनी जमीन घेतलेली असू शकते, त्याच्या पोझिशनचा इश्यू असू शकतो, जो काय असेल ते असेल, पण आम्ही याचा पिच्छा करणार। हे सगळं प्रकरण मुळात सकट महाराष्ट्राच्या समोर आणणार। तेव्हापासून शासन आणि पोलीस प्रशासन खेडकरांना गजाआड करण्यासाठी जंग पछाडतंय, पण अद्याप त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं नाहीये। त्या आल्या आणि त्यांनी पिस्टल वगैरे दाखवली, दम दिलाय इथं सगळ्यांनाच। म्हणजे पासलकर फॅमिली पण इथं आलेली होती, सगळेच आलेले होते इथले। आणि मग तुम्ही पोलिसात गेला? हो, आम्ही पोलिसात गेलो। गोष्ट सर म्हणजे आमच्याकडे गाया भरपूर होत्या, प्रचंड गाया होत्या, पण ते काय करतात की त्यांचा एकच येतोय की आम्ही इथून स्थलांतरित व्हावं आणि स्थलांतरित झाल्याच्या नंतर हा पूर्ण त्यांना एरिया कॅप्चर करता येईल, त्याच्यासाठी ते आम्हाला कुठल्याही प्रत्येक गोष्टीत त्रास देतात। खेडकरांच्या डोक्यावर कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, हेच दररोज अधोरेखित होत आहे। प्रतीक्षा पारखीसह एनडीटीव्ही मराठी, पुणे।